की या हुकुमशाहीमुळे आज शेतकरी इतका परेशान झालेला आहे। या शेतकऱ्याला या कर्जमुक्तीतून मुक्त करण्यासाठी एकमेव असा मुख्यमंत्री होता की ज्याने उद्धव साहेबांनी 15 दिवसात कर्जमाफी दिलेली होती आणि आज या सरकारने जून महिन्यामध्ये कर्जमाफी देतो म्हणून सांगितली। आज पाऊस नाही, दुष्काळाचं सावट, लोकांना खाते रिन्युअल करायचे, कर्ज भरायचे की नाही, वरचे पैसे भरायचे की नाही असे लोकांपुढे प्रश्न असताना अजून कुठल्याही प्रकारे कर्जमाफीचं काही सर्क्युलर खाली आलेलं नाहीये। हे सर्क्युलर खाली शेतकऱ्यांपेक्षा त्यांना महत्वाचे दुसऱ्या पक्षाचे खासदार फोडणे, आमदार फोडणे। शेतकऱ्याला कर्जमाफी देताना एवढे निकष लावलेले आहे की ज्यांना 19 मध्ये मिळाले त्यांना मिळणार नाही, ज्यांनी IT वर रिटर्न भरतात त्यांना मिळणार नाही, ज्याच्या घरी गाडी त्याला मिळणार नाही। मग तू कर्जमाफी देतो कोणला, कर्जमाफी कोणला द्यायची हे आधी तू ठरव, असं आमचं मुख्यमंत्र्यांना इथून म्हणणं आहे। आणि शेतकऱ्यांना 100% उतारा कोरा होईल, 100% कर्जमाफी झाली पाहिजे, कुठलेही निकष नाही पाहिजे आणि आमचा शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे। आमदार खासदार फोडण्यामध्ये पैसे घालवण्यापेक्षा ते पैसे तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफीला वापरा। तुम्हाला सत्ता आहे पण एवढा सत्तेचा हवा चांगला नाहीये, कुठंतरी थांबा आणि शेतकऱ्यांवर, जे बेरोजगार मुलं आहे त्यांच्यावर, इंडस्ट्रीजवर, सगळ्यांवर लक्ष द्या, एवढीच आमची या शासनाला कळकळीची विनंती आहे। कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने आज डपली बजाव आंदोलन आम्ही आज तहसील कार्यालयामध्ये केलेलं आहे। खरं तर सगळ्यात आधी मी या भ्रष्टाचार सरकारचं जाहीररित्या निषेध करतो, कारण की यांनी आतापर्यंत फक्त फसवेच कर्जमाफी केलेले आहे। एकमेव आपल्या अख्ख्या जगामध्ये जर कधी कोणी कर्जमुक्ती केली असेल तर ते एकमेव व्यक्ती फक्त श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच केलेली आहे आणि कुठलीही अटी शर्ती न ठेवता फक्त त्यांनीच जो शेतकऱ्याचा उतारा सातबारा आहे तो कोरा केलेला आहे। आणि काय सरकारचं काही समजतच नाही, यांना आमदार खासदार नगरसेवक हेच फोडण्यामध्ये फक्त हे मग्न आहे, पण शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला यांच्याकडे अजिबात वेळ नाहीये। आणि काही आज जे आमचे फुटलेले तुटलेले आणि फोडलेले खासदार आहे, याच मूडभर शिवसैनिकांच्या जीवावरती ते खासदार झाले होते आणि निवडून आलेले होते। आणि ही शिवसेना मूडभर नाही, ज्यावेळेस हे शिवसेनेची वज्रमूठ बंदेल त्यावेळेस शिवसैनिक काय आहे हे 100% तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्ही सुद्धा शिवसैनिक काय आहोत हे सुद्धा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि आरात महत्वाचं म्हणजे बुरखे घातलेले शिवसैनिक नव्हे, आम्ही ओरिजिनल शिवसेना आहे। त्याच्यामुळे आमच्या नादाला लागायच्या वेळेस एकदा तुम्ही विचार करायला पाहिजे आणि विचार करूनच बोललं पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं ठेकेदार आम्ही अजिबात 2 वर्ष आले त्या खासदाराने आम्हाला कधी कुठले ठेके दिले नाही किंवा कोणत्या आमच्या कामं केले नाही आणि आम्ही सुद्धा कधी त्यांच्याकडे कोणते कामं घेऊन गेलो नाही। आणि जरी कधी काम घेऊन गेलेलं असेल तर त्यांनी कधी आमचे फोन उचलले नाही। त्यांना फक्त ठेकेदार पाहिजे आणि ठेकेदारांनी आमच्यावरती बोलू नये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।